वारणा न्यूज मराठी, त्यास विश्वासार्ह बातमीचा। कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात स्वामी भक्त एकवटले। स्वामी भक्तांच्या संतप्त प्रतिक्रिया। ज्ञानेश महाराव या इसमाने श्री स्वामी समर्थ महाराजांबद्दल काढलेल्या अनुद्गाराच्या निषेधार्थ शुक्रवारी कोल्हापुरातील ऐतिहासिक दसरा चौकात हजारोंच्या संख्येने स्वामी भक्त एकवटले। यामध्ये महिला पुरुषासह लहान मुलांचा सहभाग दिसून आला। यावेळी सर्व स्वामी भक्तांनी भगव्या टोप्या परिधान करत श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थचा जयघोष सुरू केला। महामोर्चासाठी जमलेल्या या स्वामी भक्ताकडून स्वामीबद्दलच्या त्या वक्तव्याबाबत ज्ञानेश महारावांच्या निषेधार्थ संतप्त प्रतिक्रिया देण्यात आल्या आहेत। तर जाणून घेऊयात स्वामी भक्तांच्या प्रतिक्रिया। स्वामी समर्थ आजच्या मोर्चाचा उद्देश एवढाच आहे की आमच्या स्वामी समर्थ गुरूंचा देवतेचा त्या ज्ञानेश महाराव यांनी बेताल वक्तव्य केलं आणि ते आमच्या इथं लागले स्वामी भक्तांच्या। त्यांनी कुठल्याही पद्धतीचा अभ्यास न करता एक आपल्याला स्वतःला प्रसिद्धी मिळावी हाच उद्देश ठेवून त्यांनी आमच्या स्वामींचा अपमान केलेला आहे। त्याचबरोबर आमच्या सर्वांचा स्वामी भक्तांचा राज्यातील देशातील स्वामी भक्तांचा हा अपमान आहे आणि त्या अपमानाचाच एक हा पुन्हा अपमान कुणाकडे होऊ नये यासाठी आम्ही आज जिल्हाधिकारी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा निषेध मोर्चा त्यांच्या विरोधात नेत आहोत। यामध्ये कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यातील सर्व स्वामी समर्थ भक्त सहकुटुंब सहपरिवार या मोर्चामध्ये सहभागी झालेले आणि इथून पुढे कोणत्याही इसमाने आमच्या महाराजांच्या बद्दल अनुद्गार काढले तर आजचा मोर्चा आमचा फक्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या नाम घोषणा आहे। पुढचा मात्र आम्ही काय त्याची सूत्र महाराज आम्हाला देतील त्या पद्धतीने मोर्चा असेल। आम्ही आज या मोर्चाच्या अनुषंगाने त्या लोकांना सांगू इच्छितो की तुम्ही तुमच्या पद्धतीने राहा। आम्ही स्वामी भक्त आम्हाला स्वामींचे अनुभव आहेत। आज जे आम्ही आहे ते या ठिकाणी केवळ आणि केवळ स्वामींच्यामुळे आहोत आणि आम्हाला त्या गोष्टीचा अभिमान आहे। आम्ही तुमच्या स्टेजवर येत नाही, तुम्ही आमच्या स्वामी भक्तांच्या भावना दुखवू नका, पुन्हा आम्ही तुम्हाला गय करणार नाही। श्री स्वामी समर्थ। आपण ह्या जो मोर्चा काढलेला आहे ज्ञानेश्वर महाराव यांनी जे स्वामींच्या बद्दल काही वक्तव्य केलेला आहे त्याबद्दल आपण या स्वामी भक्तांच्या वतीने आपण हा निश्चित केलेला आहे व हा मोर्चा पण स्वामी भक्तांच्या वतीने किंवा आपण एक भजनी मंडळ किंवा आपण एक लोकांचे जे भगवे पेटे आपल्या भोग्या टोप्या हे असे करून आपण मोर्चा काढणार आहोत। तरी सर्व स्वामी भक्तांनी शिस्तीच्या पद्धतीने आपण हा मोर्चा कलेक्टर ऑफिसला लेटर घेऊन करायचा आहे। श्री स्वामी रोजी ठाणे येथे समाज ब्रिगेडचा जो कार्यक्रम झाला त्या कार्यक्रमामध्ये ज्ञानेश महाराव नावाच्या व्यक्तीने श्री स्वामी समर्थ श्री राम प्रभू या आपल्या आराध्य दैवतांबद्दल अश्लाघ्य भाषेत जे वक्तव्य केलेले आहेत त्याचा निषेध करण्यासाठी आज आपण सगळे स्वामी भक्त इथे जमलेलो आहोत। हे आपण सगळेजण कुठल्याही संघटना किंवा कुठल्याही पक्षाच्या मार्फत जमलेले नसून फक्त श्री स्वामी समर्थ भक्त या एका सेवेकरी स्वामी भक्त व स्वामी सेवेकरी या माध्यमातून आपण जमलेलो आहोत। बाकी कुठल्याही प्रकारचे आपण राजकीय किंवा सामाजिक कुठल्या गोष्टी आपण यात घेणार नाहीये। आपण फक्त स्वामी भक्त म्हणून इथं एकत्र आलेलो आहोत व ज्या व्यक्तीनं या स्वामी समर्थांबद्दल जे अश्लाघ्य वक्तव्य केलेले आहेत किंवा स्त्री वर्गाचा जो अपमान केलेला आहे संत तुकडोजी महाराज असतील संत गाडगे महाराज असतील यांच्याबद्दल पण त्यांची वक्तव्य ही चुकीची आहेत। त्याचा निषेध करण्यासाठी आपण इथे एकत्र जमलेलो आहोत। इथनं पुढे आपण हा महामोर्चाचा उद्देश असा आहे की ज्या वक्तव्य त्या माणसाने केलेले आहेत त्याचा निषेध आम्ही कलेक्टरांकडे निवेदन करणार आहोत आणि त्या व्यक्तीवर कठोरात कठोर कारवाई होऊन त्याला शासन व्हावं ही सर्व स्वामी भक्तांची इच्छा आम्ही तो व्यक्त करणार आहोत। श्री स्वामी समर्थ। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.